नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मजेत आहात ना मित्रांनो? आपण आलेलो आहोत आज खिलाडी गजानन यांच्या शेतामध्ये. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध खिलाडी गजानन हे इंस्टाग्रामवर प्रसिद्ध फेमस आहेत आणि त्यांची आज विशेष मुलाखत आपण गुरुकृपा मराठीवर घेणार आहोत. हे आपण पाठीमागे बघत आहात, हे लिंबाचं झाड, हे विहीर, हे सगळं टाकी वगैरे, हे सगळं खिलाडी गजानन यांचं एक एंटरटेनमेंटचं साधन आहे. त्यांचं व्यायाम करण्याचं, योगासना करण्याचं, स्टंट करण्याचं एक साधन आहे. त्याला आपण एखादा जिमखाना म्हणू. आणि हा परिसर कसा आहे, काय नाही, खिलाडी यांना काय वाटतं, कसे फेमस झाले आणि त्यांना आता लोक कसे ओळखतात, इंस्टाग्राम मधून काय काय फायदा आहे आणि स्टंट करताना मजा येते का, लोकांसाठी करतात, या सर्व प्रश्नांची आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. वेळेस आपण व्हिडिओच्या शेवटच्या क्षणाला आपण इंस्टाग्राम फेमस असलेले खिलाडी गजाननचे 2-3 स्टंट सुद्धा बघणार आहोत. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. जे आहे हे टाकी बांधलेली आहे. याच्यानंतर हे जे आहे ह्याच्यामध्ये आपण बॉक्सिंग साठी वापर करतात खिलाडी गजानन. आणि हॅलो, ठीक आहे ठीक आहे. मंडळी, आपण आता सध्या गजू भाऊ यांच्या शेतामध्ये आहेत, गजानन खिलाडी यांच्या शेतामध्ये आहेत आणि आखाडा संपूर्ण बघितलेला आहे आपण. आणि गजू भाऊला आता आपण प्रत्यक्ष भेटणार आहोत, कारण गजू भाऊचे जे काही आता त्यांचं म्हणणं आहे काय नाही, आपण थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत. नमस्कार गजू भाऊ. नमस्कार मित्र, आपल्याला मराठी चॅनल गुरुकृपावाले भेटायसाठी आलेले आहेत मित्र. तरी पहिले त्याचा खूप खूप धन्यवाद. गजू भाऊला जेव्हा आम्ही आता फाट्यावर भेटलो तर पहिली गोष्ट म्हणजे गजू भाऊला मी ओळखलंच नव्हतं. कारण कसं आहे, गजू भाऊचं राहणीमान हे ते एकदम स्टँडर्ड लेवलचं. तर मी म्हटलं गजू भाऊ आता एकदम ह्याच्यामध्ये येताल भेटायला, पण एकदम जसे जसे आपण राहतो त्या पद्धतीमध्ये आले आणि त्यांना मी ओळखू शकलो नाही. पण नंतर त्यांना म्हटलं गजू भाऊ असं जर व्हिडिओ घेतला तर आपले जे तुमचे फॉलोअर्स आहेत, चाहते मंडळी आहेत, हे कोणी तुम्हाला ओळखणार नाही. तुम्ही तुमच्या ओरिजिनल रूपात या. तर तेव्हा त्यांनी जे ओरिजिनल जे रूप होतं त्यांचं एंटरटेनमेंटचं, तर ते त्यांनी घेतलेले आणि त्यांची जी भावना आहेत, मनातल्या गोष्टी आहेत काय नाही, तर ते सर्व आता या ठिकाणी सांगण्यात. कारण खूप आता लोक असं म्हणतात की गजू भाऊ असं काय करतात, त्यांचं वय एवढं हे ते हे, आणि आता सोयरी की इवाई जवाई यायच्या टाइमला हे अशा उड्या मारणं बरोबर आहे. आता तुम्हाला या ठिकाणी या अशा गोष्टीवर काय वाटतं? तुम्ही गजू भाऊ तुम्ही सांगा. ते कसं असतंय, बरीच जण विचारतात, अरे खिलाडी भाऊ पहिले विचारतात की तुमचं वय काय आहे. अरे मी तो कलाकाराला काय वय माहीत नसते, काय नसतंय. त्याच्यात माझ्या मुलीचं लग्न झालं, लोक आश्चर्य घराली खिलाडी मुलगी बी आहे. एक आहे का 2000 मला 3 मुली होत्या, 2 लग्न झाली, एक झाली. तर काही